पहा सकाळच्या तासाला आपण पाहिलेलं होतं वर्ड बास्केट. या वर्ड बास्केट मध्ये आपण ज्या गोष्टी पाहिलेल्या होत्या त्यामध्ये चित्र, त्या चित्रांची नावं पाहिलेली होती. मग सर्वप्रथम फॉक्स, फॉक्स नंतर ऑक्स, ऑक्सच्या नंतर बॉक्स, बॉक्सच्या नंतर टॉय, टॉय नंतर बॉय. ही चित्र पाहिलेली, त्या चित्रांची नावं पाहिलेली होती. जसं फॉक्स, फॉक्स नंतर ऑक्स, ऑक्स नंतर बॉक्स, नंतर टॉय, बॉय. हे शब्द आपण पाहिले. चित्र आणि शब्दांच्या जोड्या सकाळी जुळवलेल्या होत्या. चित्र आणि शब्दांच्या जोड्या जुळवल्यानंतर आपण या प्रत्येक चित्राच्या जे 3 अक्षरी शब्द आहेत त्या 3 अक्षरी शब्दातलं फर्स्ट लेटर, ते फर्स्ट लेटर ते लिहिण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा. जसं FOX फॉक्स, FOX फॉक्स. हे जे फर्स्ट लेटर आहे ते ओळखता यायला हवं. नंतर बॉय, बॉय मध्ये BOY बॉय, फर्स्ट लेटर ओळखता यायला हवं. BOY बॉय. नंतर बॉयच्या नंतर कॉट, कॉट मधलं फर्स्ट लेटर COT कॉट. कॉट हे फर्स्ट लेटर आपल्याला लिहायचं आहे अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये. नंतर डॉग, DOG डॉग, DOG डॉग, डॉग. यानंतर आपण शब्दांचं वाचन घेतलेलं होतं काही मुलांच्याकडून. त्यामध्ये COT कॉट, GOT गॉट, HOT हॉट, NOT नॉट, DOG डॉग, POT पॉट, HOP हॉप, BOX बॉक्स, TOP टॉप, BOY बॉय, FOX फॉक्स, JOY जॉय. हे शब्द, या शब्दांचं वाचन आपण सकाळी काही मुलांच्याकडून घेतलेलं होतं. या बास्केट मधली जी फुलं, शब्दांची फुलं बाहेर पडलेली आहेत, ती फुलं आपण त्याच्या जोड्या लावलेल्या होत्या. त्यामध्ये HOP हॉप, एका फुलावर हॉप असं लिहिलेलं आहे. NOT नॉट, दुसऱ्या फुलावर नॉट असं लिहिलेलं आहे. COT कॉट, COT कॉट, GOT गॉड, GOT गॉड, POT पॉड, POT पॉड, HOT हॉट, HOT हॉट, DOG
dog, D-O-G, dog, T-O-P, top, T-O-P, top, F-O-X, fox, F-O-X, fox, J-O-Y, joy, J-O-Y, joy, B-O-Y, boy, B-O-Y, boy, B-O-X, box, B-O-X, box. तर ही फुलांवरील नावं आपण वाचलेली होती. सकाळी या गोष्टी झालेल्या आहेत. पण पुढच्या पेजवर ज्या गोष्टी होत्या, जसं एक पॉट आहे, त्या पॉटवर एक रेड कलरचा डॉट आहे आणि याचं वाचन होतं ते आपण सकाळी केलेलं नव्हतं, तर ते वाचन आता करायचं होतं. ओ डॉट, ओ डॉट, ओ रेड डॉट, ओ रेड डॉट, ओ डॉट, ओ रेड डॉट, ओ रेड डॉट on a pot, a red dot on a pot. लाल रंगाचा जो डॉट आहे तो भांड्यावर आहे, म्हणजे पॉटवर आहे. पॉट म्हणजे भांडी, डॉट म्हणजे जो टिंब दिसतोय तो. रेड डॉट ऑन अ पॉट. आता हे वाचायला आज तुम्हाला वाचायचं आहे. नंतर हे पण वाचायचं आहे. अ टॉय, अ टॉय, अ टॉय in a box, a toy in a box. टॉय, टॉय म्हणजे खेळणी. खेळणी कुठे आहे? बॉक्स मध्ये आहे. इन अ बॉक्स. अ टॉय इन अ बॉक्स, अ टॉय इन अ बॉक्स. आता ही कोणाला सापडली खेळणी? अ बॉय गॉट द टॉय. गॉट, गॉट म्हणजे मिळाली. कोणाला मिळाली? बॉय, मुलाला. A boy got the toy. A boy got the toy. एका मुलाला ही खेळणी मिळाली, सापडली. A boy got the toy. आता आणखी एक भाग आपल्याला वाचायचा आहे, तो हा. A dog, a dog, a big dog, a big dog, a big dog on a log. लॉग म्हणजे ओंडका. त्या ओंडक्यावर एक मोठा कुत्रा बसलेला आहे. अ बिग डॉग ऑन अ लॉग, अ बिग डॉग ऑन अ लॉग. अशा पद्धतीनं छोटी वाक्य वाचता येणं. जसं आपण शब्दडोंगर तयार करतो तसा हा इंग्रजी मधला एक शब्दडोंगर असल्यासारखा आहे. म्हणजे वाक्य वाढवत वाढवत न्यायचं. तसा मराठीमध्ये आपण शब्दडोंगर तयार केलेला तसाच आहे. अ डॉग, अ बिग डॉग, अ बिग डॉग ऑन अ लॉग. एक कुत्रा, एक मोठा कुत्रा, एक मोठा कुत्रा कोणत्यावर बसलेला आहे की नाही. अशा पद्धतीनं वाक्य वाढवत वाढवत न्यायचं. इंग्रजी शब्दांची संपत्ती जर वाढत गेली की आपल्याला अशी वाक्य लिहायला पण येतील, शब्दडोंगर तयार करता पण येतील. शब्दडोंगर तयार करण्यापूर्वी असे शब्दडोंगर जास्तीत जास्त वाचनाचं प्रॅक्टिस करायचं आहे. म्हणजे एक वाक्य घेऊन त्याचे छोटे छोटे अशा पद्धतीने डोंगर तयार करायचा, छोट्या छोट्या वाक्यांशापासून. असं आपण करू शकतो. इथं तसं केलेलं आहे. अ टॉय, अ टॉय, अ टॉय इन अ बॉक्स, अ टॉय इन अ बॉक्स.
अ टॉय इन अ बॉक्स. एक खेळणं किंवा खेळणं कुठं आहे? बॉक्स मध्ये आहे, खोक्यामध्ये आहे. आणि मुलाला खेळणी सापडलेली आहे. खेळणी कुठं आहे? बॉक्स मध्ये आहे आणि मुलाला खेळणी सापडलेली आहे. असं हे खेळणी खेळणी आहेत बॉक्स मध्ये आणि मुलाला खेळणी सापडली. अशा पद्धतीनं हा शब्दडोंगर एक तयार केलेला आहे. माउंटन ऑफ वर्ड असं आपण म्हणू शकतो. शब्दडोंगर मराठीमध्ये आपण शब्दडोंगर तयार करत असतो. त्याच पद्धतीनं हे आहे. अ डॉट, a dot or red dot, a red dot on a pot. A dot, a red dot, a red dot on a pot. अशा पद्धतीनं ह्या जे तीन गोष्टी पाहिल्या या पानावरच्या, रेड डॉट ऑन अ पॉट, नंतर पुढं शब्दडोंगरामधलं पुढचं वाक्य होतं अ बॉय गॉट द टॉय, आणि त्याच्या पुढचं वाक्य होतं अ बिग डॉग ऑन अ लॉग. अशा पद्धतीने हे जे तीन भाग पाहिले, सकाळी आपण हे तीन भाग झालेले नव्हते. सकाळी आपले हे तीन भाग झालेले नव्हते. त्या तीन भागांबद्दल आपण पाहायचं आहे. जसे सकाळी पाहत असताना आपण पाहिलेलं होतं. सकाळी आपल्याला आपण पुस्तकामध्ये ज्या वेळेला पाहतो त्या पुस्तकामध्ये काय आपण पाहिलेलं, याच्या जोड्या लावायला आपण शिकलेलो. परत हे वाचायला शिकलो. FOX फॉक्स, OX ऑक्स, नंतर BOX बॉक्स, TOY टॉय, BOY बॉय. हे 5 शब्द यांचं वाचन सकाळी घेतलेलं. वाचन झाल्यानंतर आपण या वर्ड बास्केट मधले जे जे चित्र आणि शब्द यांच्यानंतर जोड्या लावलेल्या. जसं फॉक्स, फॉक्स म्हणजे कोल्हा, फॉक्सची कोल्ह्याच्या चित्राशी जोडी लावली. शब्दाची चित्राशी जोडी लावायची, ती लावली. ऑक्सची जोडी, ऑक्स म्हणजे बैल, ऑक्स म्हणजे बैल, त्याची जोडी लावली. बॉक्स, बॉक्स खोक्याशी जोडी लावली, बॉक्स म्हणजे खोकं. टॉय, टॉय म्हणजे खेळणे, खेळणी, टॉयचं खेळण्याशी जोडी लावली. आणि बॉय म्हणजे मुलगा, त्याच्या चित्राशी आपण जोडी लावली. या जोड्या लावून झाल्यानंतर आपण खाली हे शब्द वाचलेले होते. सकाळच्या तासामध्ये ते वाचलेले होते. जसं COT कॉट, GOT गॉट, HOT हॉट, NOT नॉट, DOG डॉग, POT पॉट, HOP हॉप, BOX बॉक्स, POP टॉप, BOY बॉय, FOX फॉक्स, GOY जॉय. तर हे जो मधला भाग आहे, म्हणजे ज्या बास्केटवर जे लिहिलेले शब्द आहेत यांचं वाचन आपण घेतलेलं होतं. आणि यांचंच वाचन जी मुलं राहिलेले त्यांचं ही आपण आता घेणार आहोत. त्यांचं वाचन झाल्यानंतर आपण खाली असणारी वाक्य जे आहेत त्या वाक्यांचंही वाचन घेणार आहोत. हे लुक, लिसन, रिपीट अँड रीड. पहा, लुक पहा, लिसन ऐका, रिपीट पुन्हा म्हणा, अँड रीड आणि वाचा. हे पहा, ऐका, पुन्हा म्हणा आणि वाचा. अ डॉट, अ रेड डॉट, अ रेड डॉट ऑन अ पॉट. A dot, a red dot, a red dot on a pot. नंतर a toy,
A toy in a box. A boy got the toy. A toy. A toy in a box. A boy got the toy. नंतर लास्ट जो शब्द डोंगर होता तो हा a dog, a big dog, a big dog on a log. A dog, a big dog, a big dog on a log. अशा पद्धतीनं या शब्दडोंगरांचं वाचन आणि त्याचं वाचन झाल्यानंतर मग हे आपण सोडवणार होतो. जसं FOX फॉक्स, BOY बॉय. आता लिहिताना त्या ओळीमध्येच ती अक्षरं लिहायची. त्या ओळीमध्ये ती अक्षरं लिहायची. नंतर COT कॉट, DOG डॉग. अशा पद्धतीनं हे पूर्ण करायचं आहे. इथं पान पेज नंबर 43 आणि पेज नंबर 42 सकाळी झालेलं होतं. आता 43चं वाचन तुम्हाला करायचं आहे. 43 पेजचं वाचन तुम्हाला करायचं आहे. तर चला पाहूया कोण कोण वाचते. आपण प्रत्येकाला संधी देणार आहोत. मृण्मयी, पेज नंबर 43. Yes, sir. A dot, a red dot on a bird. A toy in a box. A boy got the toy. A dog, a big dog, on a log. Thank you. छान. पृथ्वीराज, A toy in a हा वाच ना. A dot, a red dot on a pot. A toy in a box. A boy got the toy. A dog, a big dog on a log. Thank you, sir. साईराज, Sir, आवाज काही अडखळतोय, आवाज व्यवस्थित येत नाही. जोया, a red dot on a pot. A boy got the toy. Dog, a big dog on a log. Fox, hey boy caught dog. वरदा, Sir, वाचू? हा वाच वाच. Look, listen, repeat and
लहान वर्गानंतर परत dot, a red dot, a red dot on a pot. A toy in a box. A boy got the toy. A dog, a big dog, a big dog on a log. FOX. आयुष सर मी वाचू आवाज dot, a dot, a red dot, on a pot. A toy in a box. A box. Boy got the toy. A dog, a big dog on a log. Thank you, sir. आयुष प्राची प्राची A pot, a dot, a red dot in a on a pot. Toy in a box. A boy. The toy. A dog. A big dog. A big dog on a log. Thank you, sir. समृद्धी Sir, me. A dot, a red dot on a pot. A toy in a box. A boy got the toy. A dog, a big dog on a log. पियुषा आवाज रोजल A dot, a red dot on a pot. A dot, a red duck, a duck, a dog got ten toy. A dog
dog. A dog. For no a no a deep lot. Sairaj.